राज्यातल्या पावसाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। नाशिकच्या इगतपुरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका टाकीत बुद्रुक इथल्या आदिम कातकरी वस्तीला बसलाय। वस्तीमधल्या सर्व घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं। तब्बल 48 कुटुंबांचं जनजीवन विस्कळीत झालं। खेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। बंधारा फुटून शेती, रस्ते आणि वीज यंत्रणेचं मोठं नुकसान झालं। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातल्या पूर्णा मध्यम प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाला। धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचलं होतं आणि पाऊस थांबल्यानंतर सुद्धा पाण्याचा निचरा न झाल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली। महाड शहरामध्ये पुन्हा पुराचं पाणी शिरलं। सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडली। महाड शहरातल्या दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। सांगलीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। गेल्या 4 दिवसांमध्ये पडलेल्या सततच्या पावसामुळे नदीची पातळी 14 फुटांनी वाढली। नाशिकमध्ये 140 ते 150 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। तसंच विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी नाशिककरांना केलं। भिवंडीमध्ये कामवारी नदीच्या पुराचं पाणी भिवंडीतल्या अनेक सखल भागात शिरलं। त्या पार्श्वभूमीवर निजामपुरा पोलिसांकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलं। नागोठणे शहराला अंबा नदीच्या पुरानं वेढा घातला। तब्बल 4 फुटांपर्यंत पुराचं पाणी साचल्यानं शहरातल्या बाजारपेठ पाण्याखाली गेली आणि याचा मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला। पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याची घटना घडली। घरातले 8 जण या घटनेत जखमी झाले। मुसळधार पावसामुळे केळवे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली। पुरात अडकलेल्या गर्भवतीला दरवाजाच्या मदतीनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। लोणावळ्याच्या हुडको वसाहतीमध्ये 200हून अधिक घरं पाण्याखाली गेली। 2 दिवसांपासून पाण्याचा निचरा होत नसल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला। गेल्या 3 दिवसांपासून नागोठणे शहरातला वीजपुरवठा खंडित आहे। मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले।